धाव येथे घडली आहे. एखादी बाई तुमचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकते याचीच माहिती देणारा हा व्हिडिओ. जळगावमध्ये एक स्वाती नावाची बाई राहत होती. तिचे लग्न झाले होते म्हणून आपण तिला बाई म्हणत आहोत. खरं म्हटलं तर अशा मुलीशी लग्न करणे म्हणजे जिवंतपणे स्वर्गातच जाणे असेच म्हणा. आणि तसाच काहीसा प्रकार इथे पण घडला. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वातीचं नवीनच लग्न झाले. मुलगा हा जळगावलाच राहत होता. 2022मध्ये लग्न झाले आणि काही 1 ते 1.5 वर्षात त्यांना एक मुलगा जन्माला आला. स्वातीच्या पतीचे नाव राजेश होते. राजेश हा गरीब घरचा मुलगा होता. त्याची गावाकडे शेती होती. आई वडील तिकडेच राहायचे. कधी वेळ मिळाला तर ते यांची भेट घ्यायला यायचे. स्वाती आणि राजेश रूम करून जळगावलाच राहत होते. राजेश हा एका पेट्रोल पंपावर कामाला होता. तो 12 तास काम करायचा म्हणून त्याला पैशांच्या स्वरूपात चांगलाच मोबदलाही मिळायचा. तो सकाळी 9ला कामाला जायचा तर रात्रीच 9ला घरी यायचा. असा त्याचा सततचा दिनक्रम होता. स्वाती तिच्या लहान मुलाला दिवसभर सांभाळायची आणि काही घरातील कामे करायची. आता राजेश हा 12 तास काम करत होता. त्यामुळे त्याला ह्या अनोळखी शहरात त्याच्या पत्नीची आणि त्या लहान मुलाची काळजी वाटायची. काम सोडून तो घरी येऊ शकत नव्हता म्हणून त्याने त्याच्या काही पगारात स्वातीला फोनही घेऊन दिला. स्वाती जाम खुश झाली. ती राजेशची प्रशंसा करू लागली. तशी स्वाती शिकलेली होती त्यामुळे तिला त्या फोनमधील सर्व काही माहीत होते. हळूहळू ती त्या फोनला हाताळू लागली. राजेश वेळ मिळाला तेव्हा स्वातीला कधीमधी फोन करायचा. त्यानंतर काही घरातील कामे आटपून आणि तिच्या लहान बाळाला झोपी घालून स्वाती दिवसभर सोशल मीडियाचा वापर करत होती. ती जास्त तर सोशल मीडियाला तिच्या फोटोच्या स्टोऱ्या टाकत होती. आता तिला बऱ्याच मैत्रीच्या रिक्वेस्ट येऊ लागल्या. ती ॲक्सेप्टही करू लागली. काही तरुणाशी बोलूही लागली. अशातच तिला एक रोहन नावाचा तरुण आवडला आणि ती रोज त्याच्यासोबत बोलू लागली. ते दोघे साधारण 1 महिना तरी बोलले. या सर्व वेळेमध्ये स्वातीने त्याला सर्व तिच्याबद्दल सांगितले. रोहन हा नेमकाच 12वी पूर्ण झालेला तरुण होता. त्याच्या आईबाबाची शेती होती. तो भुसावळला राहत होता. आता स्वाती राजेश कामावर गेल्यावर रोहनसोबत बोलायची. आता रोहन स्वातीला मोठमोठ्या गप्पा सांगत होता. तो तिला लग्न करू असेही सांगत होता. पण आपले नाते आपण असेच राहू देऊ अशी त्याला स्वाती नेहमी सांगत होती. आता त्यांचे नाते असेच फुलत चालले होते आणि आता ती वेळही आली. त्या वेळेत रोहन आणि स्वाती भेटणार होते. आणि मग एका दिवशी स्वाती रोहनला तिचा नातेवाईक म्हणून तिच्या रूमवर बोलवते. रोहन त्याची मोटरसायकल घेऊन स्वातीला जळगावलाच भेटायला येतो आणि सरळ स्वातीने सांगितलेल्या पत्त्यावर तिच्या रूमवर जातो. राजेश 9 वाजता असं त्याच्या कामाला गेलेला असतो. मग ते घरात असलेले लहान बाळ आणि स्वाती आणि आत्ताच आलेला रोहन असे 3 जण त्या रूममध्ये असतात. रोहन स्वातीचं रूप बघताच खूप आकर्षित होतो. स्वातीलाही रोहन आवडतो आणि नकळतच त्यांच्यात 4 ते 5 तास शरीर संबंध होतो. तसा काही लगबगीतच संध्याकाळी रोहन त्याच्या घरी पोहोचतो. आता त्यांची मैत्री अजूनच घट्ट होते. पण आता स्वातीला रोहन हा मुळीच आवडत नाही. कारण स्वातीचं मन हे रोहनकडून भरले जाते. स्वाती ही मुळात हौसी स्त्री असते. ती त्याला टाळाटाळ करते कारण स्वातीला आता सोशल मीडियाला एक श्रीमंत घरचा मुलगा प्रपोज करतो. त्याचे नाव प्रणव होते. तो जळगावचाच होता. प्रणवला बघून स्वाती चांगलीच आकर्षित होते आणि लगेच त्याला भेटायला बोलवते. प्रणव त्याची 4 व्हीलर घेऊन स्वातीच्या घरी येतो. बिचारा राजेश नेहमीप्रमाणे त्याच्या कामावर गेलेला असतो. आता प्रणव स्वातीला एका लॉजवर नेण्यासाठी तयार करतो. ती तिच्या लहान बाळाला घेऊन प्रणवसोबत त्याच्या गाडीत बसते. प्रणव आता एका पेट्रोल पंपावर त्याची गाडी थांबवतो आणि ती गाडी नेमकीच राजेश पुढे थांबवतो. राजेश स्वातीला बघतो पण स्वातीचे लक्ष त्याच्याकडे नसते. तो खूप व्याकुळ होतो आणि स्वतःला सांभाळतो. तो पुढे गेल्यावर स्वातीला फोन करतो पण स्वाती त्याचा फोनच उचलत नाही. आता राजेश सैरभैर होऊन जातो आणि त्याच्या कामावर सुट्टी घेऊन तो त्याच्या रूमवर जातो. रूमला गेल्यावर रूमला ताला असतो. तो ताला फोडतो आणि रूममध्ये रडत बसतो. काही वेळा आता स्वातीचा फोन येतो. ती त्याला सांगते, अहो मी अंघोळ करत होते म्हणून फोन उचलला नाही. हे सर्व तिचे बोलणे ऐकून राजेश मात्र तिच्याशी काहीच बोलत नाही आणि स्वतःला गळफास लावून घेतो आणि स्वतःच संपून जातो. पण या सर्व प्रकारामध्ये राजेशने लिहिलेल्या पत्रामध्ये तो घटनाक्रम पूर्ण सांगतो आणि मुलींवर विश्वास ठेवू नका
असेही तो सांगतो. आई वडिलांसाठी जगा, लग्न केले नाही तरी चालेल, असं त्याने जाता जाता सर्वांना संदेश दिला आहे. आता स्वातीवर काही कलमांनुसार कारवाई चालू आहे. तिचं आयुष्य पण तिने स्वतःच उद्ध्वस्त केलं आहे. मित्रांनो, या घटनाक्रमावरून तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.